हे येड पार त्या चावीच्या किचनचं पार वाटोळ करून टाकलं. त्या पोकेमॉन वर याने पार अत्याचार केला बाबा. थांब म्हणला तुटतोय का बघू, म्हणलं थांब बरं जरा, तू पडतोय का बघू बरं नदीत. नाही म्हणतोय भाऊ, चुकलं मा. आणि याने कुठं लपून ठेवली ती चॉकलेट काय माहिती त्याला. म्हणलं दे रे, पाहिलं तर नाही करीत होता. म्हणलं थांब जरा बघतो तुझ्याकडे, मग लगेच दिली. आणि त्या उन्हाने तर पार डोळेच गेले. म्हणलं ए बाबा, होतोय काय आंधळा मी बाबा. आणि आम्ही कुठं निघालो बाहेर की आमच्या गाड्यामध्येच बंद पडतात. ते बरं झालं, ठोकता वाचलो बाबा. आणि त्यात तर तो एवढा चिखल. म्हणलं बाया म्हणलं आता काय होतोय का, टांगा पलटी गोडे फरार. पण वाचलो बाबा. म्हणलं चला बाबा लवकर इथून. आणि ते पुढे गेल्यावर तर म्हणलं ए बाबा, ते सरपण बघ, नाही तर होईना आपला इथंच कार्यक्रम. येत्याचा कार्य यांनी कडूस धरण म्हणून कोणते स्मशान भूमीत आणले. आता काय इथं मारतोय काय आम्हाला. याचा मॅप गांडलाय वाटतो. टाळू 2-4 फटकड द्यायला लागतात मग जागेवर येईन. अरे डोगाई भाऊ बघ, नाही तर धरत्यान कचक्यातलाच का. वाचलो बाबा एकदाच. अरे म्हणलं शेठ पळवा जोरात, नाही तर नारळ पडल्या होईन इथंच. रामनाम सत्य. आता ते कडून आलत. आम्ही त्या कडूच्या दारणावर येतेचा कार. म्हणलं हे काय कडूचं दारण आहे, तळ आहे का वीर आहे काय कळा ना बाबा. हे काय शान नाही. म्हणलं बाबा चला घरी आता. बरं कसा वाटला ब्लॉग तेवढं कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक आणि फॉलो सगळं करून टाका. आणि भेटू उद्या.